नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड येथून गैरमार्गाने चालत असलेल्या महाई सेवा केंद्रावर कारवाईची मागणी। अंबड, दोनगाव व डोमेगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील महाई सेवा केंद्राचा खोटा अहवाल सादर केल्याबाबत अर्जदार मुजीब सुबानखा पठाण राहणार दोनगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय जालना यांना निवेदन सादर केले आहे। अंबड तालुक्यातील दोनगाव व डोमेगाव येथील महाई सेवा केंद्र ही गैरमार्गाने चालत आहे। सदरील दुकान ही एकाच्या नावे असून दुसरा व्यक्ती तिथे दाखवण्यात आला आहे। जो दाखवण्यात आला आहे त्याचा सदर महाई सेवा केंद्राशी कोणताही संबंध व नोंदणी परवाना नाही। सदर दुकाना या बंद झाल्या आहेत। तसेच सदरील दुकान चालक हा पेशाने शिक्षक आहे। संबंधित अधिकाऱ्याने सदरील अहवाल हा चुकीचा सादर केलेला करून शासनाची फसवणूक केली आहे। सदरील अधिकारी व सेतू चालक यांच्यावर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून सदर दुकानाचे परवाने रद्द करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी अर्जदार मुजीब सुबानखा पठाण यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया व तसेच या संदर्भात नायब तहसीलदार उडान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संबंधित प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली। बघूयात काय म्हणाले। सर, काय सांगणार आहात तुम्ही? नमस्कार, माझं नाव मुजीब पटेल आहे। सदर मी जिल्हाधिकारी जालना यांना 3/1/2025 रोजी तक्रार दिलेली आहे। तक्रार माझी अशी आहे की अंबड तालुक्यामध्ये जे महाई सेवा केंद्र जे आहे चालू होते आणि काही ठिकाणी ते महाई केंद्र बंद होते, तर माननीय नायब तहसीलदार उडान साहेब यांनी पंचनामा खोटा केला का त्या ठिकाणी हे दुकानं चालू आहे। प्रकरण असं आहे की त्या ठिकाणी ते लोक जे चालू दुकान दाखवण्यात आलेले, मी तक्रार दोनगाव आणि डोमेगावची दिलेली आहे, त्या ठिकाणी ते लोक राहतच नाही, त्यांचे दुकानं सदर हे बंद आहे। पण यांनी दुसऱ्या दुकानाचा फोटो काढून ती दुकानं चालू दाखवण्यात आलेले, असं खोटा अहवाल हे उडान साहेब म्हणजे नायब तहसीलदार अंबडचे यांनी खोटा अहवाल सादर करून हे दुकानं चालू आहे अशी शासनाची यांनी दिशाभूल केलेली। माझं जिल्हाधिकारी जालना यांना असं निवेदनद्वारे तक्रारद्वारे आव्हान आहे की त्यांनी याची उडान साहेबाची सखोल चौकशी करून सदर जे अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करावी आणि जे बंद दुकानं आहेत यांना कायमस्वरूपी निलंबित करून मला न्याय द्यावा अशी मी जिल्हाधिकारी जालना याला मागणी करतो। धन्यवाद। लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।